मागणीचा विचार या अभंगामध्ये एका अनुषंगानं एका दृष्टीनं केला गेला असल्यामुळे हा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. विश्रांती पावलो आणि सांभाळा उत्तरी, इथं मला मागणी दिसते, इथं तुकोबारायांनी केलेली प्रार्थना दिसते. आणि एकंदरीत अभंगाचा जर आपण विचार केला तर हा अभंग महाराज मागणी प्रकरणात आहे असं म्हणता येतं. कारण सांभाळा उत्तरी असं म्हटलंय, यानंतरचं आयुष्य तुम्ही आमचं सांभाळा अशी आमची प्रार्थना आहे, अशी आमची विनंती आहे असं तुकोबाराय जर म्हणत असतील तर हा मागणी प्रकरणात अभंग आहे, म्हणून आपल्याला जागराच्या दिवशी कीर्तनासाठी घेता येतो. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला मंगलाचरण करायचं असेल तर श्री संतांची या माथा चरणावरी श्री शब्दाने त्या ठिकाणी वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण केलेलं आहे. माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, इथं नमस्क्रियात्मक मंगलाचरण आहे. आणि विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे असं म्हणताना आशीर्वाद रूपी मंगलाचरण आहे. तिन्ही मंगलाचरण साधणारा हा अभंग असल्यामुळे आपल्याला सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी सुद्धा घेता येतो. विठाल या अभंगातलं दुसरं चरण फार मजेशीर आहे महाराज, फार चिंतनीय आहे. विश्रांती पावलो तुकोबाराय म्हणतात, सांभाळा उत्तरी याचा अर्थ चिंतन करत असताना महात्म्याने असं चिंतन केलंय. सांभाळा उत्तरी म्हणजे काय, दोन अर्थ सांगितलेत. एक मागणीपर चिंतन आपल्याला करता येतं. आतापर्यंत तुमच्या कृपेनं आम्हाला विश्रांती प्राप्त झालेली आहे, विश्रांती पावलो. सांभाळा उत्तरी म्हणजे उत्तर आयुष्य जे आहे आमचं, आता इथून पुढचं जे काय आमचं आयुष्य असेल, संतांना प्रार्थना करतात ते तुम्ही सांभाळा, अशा प्रकारची प्रार्थना आहे, मागणी आहे, विनंती आहे, असं चिंतन करता येतं. आणि सांभाळा उत्तरी या ठिकाणी आपल्याला दुसरं चिंतन असं करता येतं, विश्रांती पावलो कशी कशी विश्रांती पावलो. सांभाळा उत्तरी म्हणजे आम्ही तुम्हाला सांभाळा असं बोललो, तर उत्तरी म्हणजे उत्तर शब्दाचा अर्थ होतो बोलणे. उत्तर शब्दाचा एक संप्रदायामध्ये संत वाङ्मयातला अर्थ आहे बोलणे. सांभाळा या उत्तराने, या एवढ्याच आमच्या बोलण्याने, आम्ही तुम्हाला दुसरं काही बोललो नाही, एवढंच बोललो. संतांनो आम्हाला सांभाळा, आम्हाला सांभाळा एवढंच आम्ही बोललो. आणि सांभाळा एवढंच आमच्या बोलण्याने, याच आमच्या उत्तराने आम्हाला विश्रांती प्राप्त झाली. विठाल पहिला जो भाग आहे, पहिला जो अर्थ मी सांगितला, सांभाळा उत्तरी म्हणजे नंतरचं आयुष्य तुम्ही आमचं सांभाळा, इथं मला मागणीचं चिंतन करता येतं, म्हणून आज मी हा अभंग घेतलेला आहे. विठाल पूर्ण अभंगच महाराज फार चिंतनीय अभंग अशा प्रकारचा आहे. या अभंगाचा प्रवास विविध पद्धतीने करता येतो. आपल्याला अभंगाच्या अर्थरूप गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायचा असेल, अर्थाच्या गावामध्ये जायचं असेल तर वेगवेगळ्या मार्गांनी जाता येईल. वेगवेगळा प्रवास आपल्याला अभंगाच्या संबंधाने करता येईल. विचार करा, एक प्रवास असा आहे अभंगाचा, वरून खाली येता येतं. श्री संतांची या माथाचरणावरी पासून तुम्हाला अगदी तुका म्हणे मज न घडता सेवा इथपर्यंत चिंतन करीत करीत येता येतं. त्याला आरोह पद्धती म्हणतात आणि एक अवरोह पद्धती आहे. म्हणजे तुका म्हणे मज न घडता सेवा, इथून तर श्री संतांची या माथाचरणावरी असा एक उलटही प्रवास अभंगाचा करता येतो. कसा ते ऐका. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, तुकोबारायांना संत प्राप्त झाले. संतांना श्री शब्दाने मंगलाचरण करतात, त्यांचं वर्णन करतात आणि संतांच्या चरणावर माथा टेकतात, साष्टांग प्रणिपात करतात. अशा संतांना साष्टांग प्रणिपात केला, त्यामुळे विश्रांती पावलो. त्यामुळे काय झालं, बघा पुढचा प्रवास, विश्रांती पावलो, सांभाळा उत्तरी. आता पुढचं आयुष्य सांभाळा. कसं सांभाळा, वाढले अंतरी प्रेम सुख. तुम्ही आम्हाला अशी विश्रांती दिलेली आहे की आता आमच्या अंतःकरणामध्ये त्यामुळे प्रेमसुखाची वृद्धी झालेली आहे. वाढले अंतरी प्रेमसुख, प्रेमसुख वाढल्यामुळे झालं काय, डौरली हे काया कृपेच्या वरशे, असं झालं. अजून काय झालं, नवे अनारिशे उद्धरिलो, असं झालं. अजून काय झालं, आम्हाला सेवा न घडता पूर्व पुण्याचा ठेवा ओढवला. विठाल आपल्याला खालून वर असा उलटा प्रवासही अभंगाच्या संबंधाने करता येतो. कसा बघा, कसा, तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आम्हाला पूर्वजन्मामध्ये केलेल्या सत्कर्माच्या पुण्याचा ठेवा प्राप्त झाला, त्यामुळे घडलं काय, न घडता सेवा.
आम्हाला सेवा करण्याची गरज पडली नाही. बघा आता उलटा प्रवास माझा सुरू झालाय. पूर्व पुण्य ठेवा ओढवला त्यामुळं काय झालं, दौरली हे काया कृपेच्या वरशे, असं झालं का. पूर्व पुण्य ठेवा ओढवला ना, त्यामुळं नवे अनारीशे उद्धरिलो, असं झालं. पूर्व पुण्य ठेवा ओढवला प्राप्त झाला त्यामुळं काय झालं, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, असं झालं. पूर्व पुण्य ठेवा ओढवला त्यामुळं काय झालं, वाढले आंतरिक प्रेम सुख. आणि पूर्व पुण्य ठेवा ओढवला त्यामुळं काय झालं, श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, अशी संत प्राप्ती आणि संतांना पूर्ण शरणागती आम्हाला घडली. विठ्ठल आणखी एका दृष्टीने मला अभंगाचा प्रवास करता येत आहे का, आणखी एका दृष्टीने करता येत. विश्रांती पावलो या शब्दाभोवती पूर्ण अभंग फिरण्यासारखा आहे. विश्रांती पावलो हे कडवं सोडायचं नाही. विश्रांती पावलो म्हणजे नेमकं काय झालं ऐका. विश्रांती पावलो म्हणजे काय झालं, संतांची प्राप्ती झाली. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत असं घडणं हेच विश्रांतीचं पहिलं लक्षण आहे. संत भेटणं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं, त्यांना पूर्ण शरणागत होणं, याला म्हणायचं विश्रांती पावलो. विश्रांती पावलो म्हणजे काय झालं, वाढले आंतरिक प्रेम सुख, याला म्हणायचं विश्रांती पावलो. विश्रांती पावलो म्हणजे काय झालं, दौरली हे काया कृपेच्या वरशे, असं झालं. विश्रांती पावलो म्हणजे काय झालं, नवे अनारिशे, आता वेगळं काही नाही, अनारिशे न हो, आता आम्ही वेगळे राहिलो नाही, उद्धरिलो, आता आमचा उद्धारच झाला, त्याला म्हणायचं विश्रांती पावलो. विश्रांती पावलो म्हणजे काय, तुका म्हणे मज न घडता सेवा, सेवा करण्याची गरज पडली नाही, पूर्व पुण्य ठेवा वडवला, यालाच म्हणायचं विश्रांती पावलो. विठाला या अभंगाचा आणखी एक प्रवास मला चौथ्या पद्धतीने असा करता येईल ऐका. तुकोबारायांना आज अभंगामध्ये चौथी पद्धती सांगतोय, अर्थात मागचं माझं चुकीचं आहे असं समजायचं काही कारण नाही. मागचे विचार तसेच ठेवून मी चौथी पद्धती, चौथ्या प्रकाराने अभंगाचं चिंतन असं करू शकतो. काय महाराज, संतांना नेमकं कसं सांगायचं हे त्यांनाच माहितीये ना. आपल्याला जेवढी आपली बुद्धी लावता येईल, जेवढं आपल्याला चिंतन करता येईल तसं आपण करायचं असतं. नेमकं काय म्हणायचं हे तुकोबारायांनाच माहिती असणार आहे. विठाला संतांच्या चरणावर माथा ठेवल्यामुळे विश्रांती पावलो, हा एक प्रकार आपला झाला ऐका. आणि दुसरा प्रकार मला असा सांगायचा आहे, विश्रांती आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्यात, त्याचा अनुवाद तुकोबारायांनी केलाय, पूर्ण अनुवाद केलाय मागच्या तीनही चरणामध्ये. आणि पहिल्या चरणामध्ये कृतज्ञता व्यक्त केली. पण कृतज्ञता प्रकरणातला हा अभंग आहे असंही चिंतन करता येतं. संतांना प्रार्थना करतात, वंदन करतात, चिंतन करतात, बोलतात संतांशी, संतांनो तुमच्या कृपेनं विश्रांती पावलो, सांभाळा उत्तरी, सांभाळा एवढ्या बोलण्याने तुमच्यामुळं आमचा उद्धार झाला. आम्ही विश्रांतीला प्राप्त झालो, ती घडलेली अवस्था आहे. आतापर्यंत प्राप्त झालेली ही अवस्था, विश्रांती आम्ही आता पावलोय. वाढले आंतरिक प्रेम सुख, भूतकाळवाचक शब्द आहेत सगळे. आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम सुख आता वाढलेलंच आहे. दौरली आमची काय आता परिपुष्ट झालेली आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आमचं परिपुष्ट झालं, तसं ते नंतर बघू. दौरली हे काया कृपेच्या वरशे, नवे अनारीशे उद्धरिलो, आमचा उद्धार संतांनो झालेलाच आहे. न घडता सेवा, सेवा तर काय आम्हाला घडले नाही, पण पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्यातला ठेवा आम्हाला प्राप्त झाला. हे सगळं घडलं, हे सगळे भूतकालवाचक पद आहेत आणि हे सगळं तुमच्या कृपेनं घडल्यामुळे श्री संतांची या माता चरणावरी. विठाला विठाला पुरुषांच्या कृपेनं प्राप्त झालेली ही पारमार्थिक अनुभूती आहे. आणि या अनुभूतीचा पूर्ण अभंगामध्ये 3 चरणामध्ये अनुवाद केला. आणि अशी अनुभूती तुमच्या कृपेने प्राप्त झाली असल्यामुळे संतांच्या विषयी, त्याच संतांच्या विषयीची अंतःकरणातली कृतज्ञता पहिल्या चरणामध्ये व्यक्त केली. श्री
संतांच्या कृपेनं प्राप्त झालेली अनुभूती संतांच्या समोर व्यक्त केलेली आहे आणि त्या संतांना पुन्हा वंदन केलंय, नमस्कार केलाय, कृतज्ञता व्यक्त केली. अशा संतांना महाराज काय द्यावं? ज्या संतांच्या कृपेनं एवढी मोठी अवस्था प्राप्त झाली, काय द्यावे त्याशी भावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. आपण जीव सुद्धा त्यांच्या चरणावर समर्पित केला तरी थोडाच आहे, अल्पच आहे. काय त्यांना आपण देऊ शकणार आहे? काही देऊ शकत नाही. मग सगळ्यात मोठा उतराई होण्याचा पर्याय एकच आहे, आपण त्यांच्या समोर जावं, त्यांच्या चरणावर मस्तक टेकावं, दोन हात आपण त्यांच्या समोर असे जोडावेत, चरणावर मस्तक टेकावं. याच्यापेक्षा वेगळा पर्याय आपल्याकडे उरत नाही. संतांच्या ऋणातून कोणीही कधीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि अशा वेळेला मग तो साधक त्या संतांच्या समोर जाऊन त्या संतांना नमस्कार करतो, वंदन करतो, साष्टांग प्रणिपात करतो. अर्थात संतांना पूर्णपणे केलेली ही शरणागती असते. विठ्ठल विशेषत्वाने द्वितीय चरणाकडे यायचं आहे, कारण आज जागृत चिंतन असल्यामुळं, मागणीचं कीर्तन असल्यामुळं द्वितीय चरणाकडे मी येणार आहे. मागणीच्या संबंधाने विचार केला तो बरं आहे. आजच्या या द्वितीय चरणामध्ये अर्थाच्या एका भागानुसार जर विचार केला तर मागणी करतात, चिंतन करतात, मागणीचं चिंतन करतात. तुकोबारायांच्या मागणीचा जर विचार केला तर विरोध येतो महाराज, विरोध येतो. तुकोबारायांच्या मागण्याच्या संबंधाने विरोध, तीन प्रकारचा विरोध येतो. एक, तुकोबारायांच्या स्वभावाला विरोध येतो. दोन, तुकोबारायांच्या आप्त कामतेला विरोध येतो. आणि तुकोबारायांच्या परंपरेला विरोध येतो. तुकोबारायांच्या स्वभावाला विरोध येतो, कारण मागणं हा तुकोबारायांचा स्वभाव नाहीये. धरणेकऱ्याचं प्रकरण बघा. तो धरणेकरी बेडसा जोशी नावाचा कोणी धरणेकरी आळंदीला आला. ज्ञानोबारायांच्या समोर धरणं मांडलेलं आहे. मला धन पाहिजे, मला ज्ञान पाहिजे, या भूमिकेतून त्यानं त्या ठिकाणी ज्ञानोबाराया समोर धरणं मांडलं. ज्ञानोबाराय स्वप्नात गेले, त्याच्या सांगितलं तू देहूला जा, आमचं कोर्ट बंद आहे,
देहूचं कोर्ट सुरू झालंय, तुकोबरायाकडे जा, तुकोबरायांना माग, तुझी इच्छा पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी तो उठला, देहूला गेला. डोंगरावर तुकोबरायांचं भजन सुरू आहे. तुकोबरायांना असं हलवून त्यानं जाग केलं, वृत्तीवर आणलं आणि सांगितलं, मला ज्ञानोबरायांनी पाठवलंय. कशा करता? म्हणे मला ज्ञान पाहिजे आणि धन पाहिजे, दोन्ही गोष्टी मला पाहिजेत, मला तेवढ्या तुम्ही द्या. ज्ञानोबरायांनी सांगितलंय तुम्हाला द्यावं लागेल. तुकाराम महाराजांची पहिले उद्गार आहेत, बाबा ज्ञानोबरायासारखा महात्मा प्रसन्न झाला, अशा साधूच्या समोर तू गेलास आणि तिथं जाऊन तुला काय मागावं हे सुद्धा कळालं नाही. करील ते काय नोहे महाराज, ज्ञानोबराय काही करू शकतात. अरे दयाने घातली मुक्तीची गवादे, असं त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ ही त्यांची श्रीमंती आहे. आणि अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतात, हे त्यांच्या अंगातलं बळ आहे. आणि तिथे जाऊन तू काय व्यावहारिक ज्ञान संपत्ती मागितलीस, काय मागावं तुला समजलं नाही. तुकोबरायांनी महाराज व्यावहारिक भाषेमध्ये त्या धरणीकराला एक प्रकारे आपल्या भाषेमध्ये चांगलं ठोकलं महाराज, चांगलं त्या ठिकाणी एक प्रकारे शिवी दिलेली आहे. तुकोबराय म्हणतात, बरी पाही बीज शुद्ध अंगी. ज्ञानोबराय काही करू शकतात, परंतु तुला काय मागावं कळलं नाही. तुझं जे वासनेचं बीज आहे ते अशुद्ध आहे. विठाला चरित्र भाग सांगायचा नाही, धरणेकरी प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. त्यातला मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, धरणेकऱ्याला काय मागावं हे कळलं नाही. तुकोबराय त्याला चांगलं जाप देतात, चांगलं विचारतात, बाबा तुला काय मागावं हे समजत नाही, रागावतात त्याच्यावर तुकोबराय. मुद्दा माझा एवढाच आहे, मागणारा तुकाराम महाराजांना आवडत नाही. तुकाराम महाराज कधी कुणासमोर काही मागणारे नाहीत. मागणं हा तुकोबरायाचा स्वभाव नाही. उलट तुकोबराय म्हणतात, जर एखादा मागत असेल त्याच्या जगण्याचा धिक्कार असो, असा तुकोबरायांच्या स्वभावाचा विचार. तुका मने कर ब्रह्मांड म्हणतात, ब्रह्मांड ठेंगण कर, एवढे प्रयत्न कर, प्रयत्न करून कमव. हात पसरू नकोस. हात कुणासमोर पसरणं त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे. तुकोबराय म्हणतात, हा जर तुकोबरायचा बाणा असेल आणि जर हा स्वभाव असेल, आज तुकोबराय मागतात, या तुकोबरायांच्या मागण्यातून तुकोबरायाच्या स्वभावाशी विरोध येतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुकोबरायाची जी आप्त कामता आहे त्यावर विरोध येतो. तुकोबरायांच्या स्वरूपाचा, तुकोबरायांच्या जीवनाचा विचार केला तर महाराज तुकोबरायांचं जीवन एवढं तृप्त आहे आणि एवढं परिपूर्ण आहे की त्या ठिकाणी देवाची सुद्धा अवस्था कमी पडेल. देवापेक्षा अधिकारानं काकणभर तुकोबराय मोठे, पण लहान म्हणण्याचं कोणाचं सामर्थ्य नाही. अशी तुकोबरायाची आप्त कामता महाराज. कधी तुकोबराय कोणाला मागत तर नाही, स्वभाव तर नाही, पण मागण्याची गरज नाही, ही आप्त कामता आहे. काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा,
ती आप्त कामता तुकोबरायाची जर असेल, मागण्याची गरज नाही, कुठल्याही प्रकारची कामना शिल्लक राहिली नाही, इच्छा शिल्लक राहिली नाही, तर आज मागतात, मग त्यांच्या आप्त कामतेचं काय? विठ्ठल आप्त काम शब्दाचा अर्थ आहे सर्वे कामः आप्ताः यस्य सह आप्त कामः. आप्त म्हणजे प्राप्त, सगळ्या प्रकारच्या कामना ज्याच्या पूर्ण झाल्यात, प्राप्त झाल्यात, त्याला म्हणायचं आप्त काम. मग कामना जर सर्व पूर्ण झाल्यात, आता कुठली कामना शिल्लकच राहिली नाही, तर तिथं मागणं घडत नाही. मागतो कधी? जर इच्छा असेल, एखादी कामना असेल तर मागणं घडतं. मागत असेल तर कामना आहे, आणि कामना नसेल तर मागणं घडत नाही. तुकोबाराय मागत असतील तर त्यांना कामना असली पाहिजे, कामना असेल तर मागणं घडेल. पण तुकोबाराय आप्त काम आहेत, कामना ही कामना आहे, एका दृष्टीनं बोलतात, मग ते मागतात, याला विरोध येतो, त्यांच्या मागणीला विरोध येतो. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, तुकोबारायांच्या परंपरेला विरोध येतो. कारण तुकोबारायांची परंपरा काय? काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. बरं विचार केला तर ही वडिलांची रीत आहे, बरं जाणत असो, त्याची जाण आहे. तुकोबाराय म्हणतात आम्हाला जाण आहे, आमच्या वडिलांची रीत काय, परंपरा काय, संप्रदाय काय, आमची पद्धती सगळं आम्हाला माहिती आहे, त्याची जाण आहे असं म्हणतात. बरं उलट असं आहे की याचा धरी ना अभिमान आणि करी ना आपुले जतन. आपल्या परंपरेचा स्वाभिमान आहे तुकोबारायांना एका बाजूने, पण त्या परंपरेमध्ये मागणं कधी घडत नाही. न मागण्याची परंपरा असताना तुकोबाराय जर आज मागत असतील तर याचा धरीन अभिमान या बोलण्याला अर्थ काय? विठ्ठल तिन्ही प्रश्नांचं उत्तर मी जास्त लांबवणार नाही, एकच उत्तर देणार आहे की तिन्ही प्रश्नांचं ते उत्तर असणार आहे. लघु सिद्धांत कौमुदीमध्ये सचिन महाराज आपल्याला एक श्लोक दिला होता, एक सूत्र आहे, अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिकम असं एक सूत्र आहे. त्या सूत्राच्या संबंधानं एक श्लोक निर्माण झालाय. 3-4 प्रश्न विचारलेत आणि त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर बालाजी महाराज एकच आहे. काय प्रश्न विचारले? पहिला प्रश्न एका सुभाषितकारानं विचारलेला आहे, विद्वान कीदृक वचो ब्रूते. विद्वान कसं बोलतो, कसल्या प्रकारची वचनं बोलतो, पहिला प्रश्न विचारला, विद्वान कीदृक वचो ब्रूते. दुसरा प्रश्न विचारला, क रोगी, कह रोगी, रोगी कोण आहे जगामध्ये, हा दुसरा प्रश्न विचारला. तिसरा प्रश्न विचारला, नास्तिकश्च कह, जगात नास्तिक कोण आहे, हा एक प्रश्न विचारला, तिसरा प्रश्न. आणि चौथा प्रश्न विचारला, जगामध्ये अशी कोणती तिथी आहे की त्या तिथीला चंद्र आपल्याला दिसत नाही, कस्याच चंद्रम न पश्यन्ति, चंद्र कोणत्या तिथीला दिसत नाही. असा चार प्रश्न विचारले आणि 4 प्रश्नांच्या उत्तरामध्ये तो सुभाषितकार म्हणतो, उत्तर मला वेगवेगळे सांगू नको, या उत्तरामध्ये पाणिनी ऋषींचं एक सूत्र मला सांग, सूत्रम तत् पाणिनेर वद. अशा प्रश्नांच्या उत्तरामध्ये असलेलं पाणिनी ऋषींचं एक सूत्र मला तू सांग. विठ्ठल प्रश्न 4 आहे, 4 प्रश्नांचं उत्तर म्हणजे एकच सूत्र आहे पाणिनी ऋषींचं. ऐका सूत्र कोणतं आहे, अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिकम असं ते सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये 4ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. पहिला प्रश्न काय होता, विद्वान कीदृक वचो ब्रूते, विद्वान कसं बोलतो, त्याचं उत्तर आहे अर्थवत, त्याच्या बोलण्याला अर्थ असतो, व्यर्थ काही बोलत नाही, अर्थवान बोलतो, अर्थवत. दुसरा प्रश्न होता, कह रोगी, रोगी कोण आहे, उत्तर आहे अधातू, त्याच्या शरीरातले धातू कमी झाले तो रोगी होतो. पित्त असेल, कफ असेल, हे कमी अधिक प्रमाणात झालं तो रोगी होतो. कश्च रोगे अधातू, अर्थवत अधातू. नास्तिक कह, नास्तिक कोण आहे, अप्रत्यय, हे त्याचं उत्तर आहे. अर्थवत अधातू अप्रत्यय. अप्रत्यय म्हणजे ज्याला ईश्वरासंबंधी वेदासंबंधी ज्ञान नाही, प्रत्यय नाही, अनुभव नाही, त्याला म्हणायचं अप्रत्यय, तो नास्तिक आहे जगामध्ये. आणि शेवटचा प्रश्न होता,
कोणत्या तिथीचा चंद्र दिसत नाही? उत्तर आहे प्रातिपदिकम. विठाल. त्याप्रमाणे मला फक्त उदाहरण एवढंच द्यायचं होतं. 4 प्रश्न उत्तर एकच सूत्र आहे. तसं 3 प्रश्न आपण उपस्थित केले. तुकोबरायांच्या स्वभावाला विरोध आहे, मागत असतील तर त्यांच्या आप्तकामतेला विरोध आहे, आणि मागत असतील तर त्यांच्या परंपरेला विरोध आहे. उत्तर काय? तुकोबरायांनी दिलेलं उत्तर आहे. तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे. तुकोबराय म्हणतात, आम्ही जगामध्ये जे काही करतो ना, आमचं मागणं असेल, आमचं बोलणं असेल, आमचं वारी करणं असेल, आमचं नामस्मरण करणं असेल, आमच्या जीवनातली पारमार्थिक साधनं असतील, व्यावहारिक आमचे काही कृत्य असतील, आमचं जे काही बोलणं असेल, आमचं जे काही करणं असेल, आमच्या सगळ्या कायिक वाचिक मानसिक क्रिया कशा असतात? तुकोबराय सांगतात, एखाद्या शिक्षकाने हातामध्ये पाटी घ्यावी आणि त्या लहान मुलाला याला अ म्हणतात, याला आ म्हणतात, अशा प्रकारे त्या पाटीवर बाराखड्या काढाव्यात, उजळणी काढावी, ती गिरवीत बसावी. त्याप्रमाणे आमच्या त्या क्रिया असतात. अर्भकाचे साठी पंते हाते धरिले पाठी, तैशे संत जगी क्रिया करुनी दाविते अंगी. बाळकाचे चाले माता जाणूनी पाऊल घाले, तैशे संत जगी क्रिया करुनी दाविते अंगी. आईला हळू पावलानं चालण्याची गरज नसते, पण त्या बाळकाच्या चालीप्रमाणे, चालण्याप्रमाणे ती आई सुद्धा तशी चाल आपली ठेवत असते. शिक्षकाला गरज नाही पाठीवर रेखा काढण्याची, उजळणी काढण्याची, बाराखड्या काढण्याची, पण त्या अर्भकासाठी, त्या मुलासाठी, त्या विद्यार्थ्यासाठी ते स्वतः अ आ इ ई काढत असतात. त्याप्रमाणे किंवा नाव जी पाण्यावर तरत असते, स्वतःसाठी नाही, इतरांसाठी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैशे संत जगी क्रिया करुनी दाविते अंगी. उत्तर एक आहे, स्वभाव तसा नाही, आप्तकामता आहेच आहे, परंपरा तशीच आहे, सगळं खरं आहे, पण जगाला कळलं पाहिजे कुणाला मागावं, जगाला कळालं पाहिजे, तुमच्या आमच्या साधकांना कळालं पाहिजे, परमार्थातलं मागावं का व्यवहारातलं मागावं, कुणाच्या समोर मागावं. त्या मागणीच्या संबंधाने ज्ञान जगाला झालं पाहिजे, याकरिता संत तुकोबरायांनी स्वतः केलेली ही क्रिया आहे. विठाल. दुसऱ्या अनुषंगाने चिंतन केलं तर स्वभाव मागण्याचा नाहीये तरी मागतात. का मागतात? ऐका, स्वभाव मागण्याचा नाही तरी तुकोबरायांनी आजच्या अभंगा संतांपुढे मागणी केलेली आहे ना. का मागणी केली? त्याचं उत्तर एवढंच आहे की स्वभाव तुकोबरायाचा नाहीये, हा मागण्याचा स्वभाव आपला आहे. एखाद्या अपूर्ण अशा प्रकारच्या जीवाच्या भूमिकेत आज तुकोबराय जातात, साधकाच्या भूमिकेत तुकोबराय जातात. ते आप्तकामच आहेत, पण अपूर्ण अशा अवस्थेमध्ये असलेल्या साधकाच्या भूमिकेत जाऊन असलेली ही भाषा आहे. ही भाषा सिद्धाच्या भूमिकेतली नाहीये, ही भाषा साधकाच्या भूमिकेतली आहे. आज तुकोबराय साधकाच्या भूमिकेतून बोलतायत, कधी तुकोबराय सिद्धाच्या भूमिकेत बोलतात. काम नाही झालो पाहिजे कामा, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हे तुकोबरायचे सिद्ध भूमिकेतले अभंग आहेत. कधी संत भूमिकेतले अभंग आहेत. भोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्त असते आत्मस्थिती सांडवीन, समाधीचे सुख सांडावं वाळून, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. अशा प्रकारचे अभंग संतत्व भूमिकेतले आहेत. काही अभंग सिद्ध भूमिकेतले, काही अभंग साधकाच्या भूमिकेतले. आजचा जो अभंग आहे हा साधकाच्या भूमिकेतला आहे. विठाल. काय मागावं, कसं मागावं, कुणाला मागावं, किती मागावं, कधी मागावं, असे 5 प्रश्न केले जातात. याला कादी पंचक म्हटलं जातं आणि मग याच्यावर चिंतन केलं जातं. पण त्याला मी आज स्पर्श करणार नाही. थोडंसं वेगळं चिंतन मागणी संबंधाने आणखी असं करणार आहे. ऐका, तुकोबरायांच्या गाथ्याचा विचार केला तर गाथ्याचा उपक्रमही मागणीतून आहे आणि उपसंहारही मागणीतून आहे. महाराज, पहिला अभंग देवडीकर प्रतीनुसार गाथा खरा मानला जातो, क्रम मानला जातो. मग देवडीकर प्रतीनुसार महाराज पहिला अभंग कोणता आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. पुढे काय म्हटलंय?
तेथे माझी हरिवृत्ती राहो. या विटेवर असणाऱ्या समचरणाच्या ठिकाणी देवा माझी वृत्ती राहू दे, ही मागणी आहे. उपक्रम मागणीतून झाला. तुकोबरायाचा अभंग, शेवटचा अभंग देवडेकर प्रतीच्या गाथेमध्ये आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतांसी निरवी याची मज दे, अनेक तुझे काही न मागे तुझ. देवा नाही बरं, अनेक न मागे देवा नाही तिथं, अनेक न मागे तुझ. देवा तुला आता मी दुसरं काही मागत नाही. या संतांशी निरवी हेची मज दे. उपसंहार सुद्धा मागणीत आहे. वैशिष्ट्य असं आहे की सुरुवात देवाच्या मागणीत आहे. देवाकडे मागितलं आणि देवा संबंधाने मागितलं. देवा तुझ्या चरणावर आमचं चित्त राहू दे, तेथे माझी हरिवृत्ती राहू. देवाच्या चरणावर वृत्ती राहू, ही मागणीची सुरुवात आहे. आणि शेवट देवाच्या चरणाची नाही, शेवट संतांच्या चरणाच्या ठिकाणी केला. विठ्ठल गाथेचा हा उपक्रम आणि उपसंहार पहा. त्यात एकवाक्यता आहे, मागणीमध्ये एकवाक्यता आहे आणि त्या मागणीच्या विषयामध्ये सुद्धा खरं तर एकवाक्यताच आहे. पहिल्याच्या अभंगातल्या मागणीचा विषय परमात्मा आहे आणि शेवटच्या अभंगामध्ये असलेल्या मागणीचा विषय संत महात्म्य आहेत. मग उपक्रम देवाच्या मागणीचा, उपसंहार संतांच्या मागणीचा भेद दिसायला लागला. पण खऱ्या अर्थानं विचार केला, ब्रह्मसूत्र आपल्याला सांगतं अविभागेन दृष्टत्वात, संत आणि देव यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. देवते संत, देवते संत. ब्रह्मसूत्र सांगतं अविभागेन दृष्टत्वात, नारद भक्ती सूत्र सांगतं तस्मिन् तज्जनेच भेदा भावात. ईश्वर आणि ईश्वराचे जे भक्त आहेत त्यांच्यात भेदाचा अभाव आहे. तुकोबराय सांगतात देवते, देव आणि संत दोन्ही एकच आहेत आणि एक असल्यामुळे उपक्रम देवाच्या मागणीत केला, उपसंहार संतांच्या मागणीत जरी केला तरी विषय मात्र देव आणि संत एक असल्यामुळे उपक्रम उपसंहाराची एकवाक्यताच आहे. विठ्ठल आणखी तुकोबरायाच्या मागणीचा थोडासा विचार करा. कधी तुकोबराय देवाला मागतात आणि कधी तुकोबराय संतांना मागतात. तिसऱ्याला जगात तुकोबरायाने अजून कधी काही मागितलेलं नाही. पूर्ण अभंग तुम्ही बघा तुकोबरायाचे, एकतर तुकोबराय देवाला मागतात किंवा संतांना तुकोबराय मागतात. देवाकडे मागत असताना योगक्षेम दोन्ही पद्धतीनं मागितलेलं आहे आणि संतांकडे मागत असताना योगक्षेम दोन्ही संबंधाने मागणी केलेली आहे. देवाकडे मागत असताना योग, योग म्हणजे काय? अप्राप्तस्य प्राप्ती योग हा, जे आपल्या जीवनात प्राप्त नाही ते प्राप्त करणं त्याला म्हटलं जातं, ते प्राप्त होणं याला म्हटलं जातं योग. ते प्राप्त झालं त्याला म्हणायचं योग आला आपल्या आयुष्यामध्ये. योग आल्याच्या नंतर पुन्हा काय झालं पाहिजे? त्याचा क्षेम झाला पाहिजे. प्राप्तस्य परिपालनम संरक्षणम क्षेम, हा जे प्राप्त झालेलं आहे त्याचं संरक्षण करणं याला म्हटलं जातं क्षेम. त्याला क्षेम म्हणा. काही अभंग प्राप्त करण्यासाठी आहेत अर्थात योगा संबंधी आहेत आणि काही अभंग क्षेमा संबंधी आहेत, म्हणजे जे प्राप्त झालंय ते संरक्षण करण्याच्या संबंधाने आहेत. तुकोबराय देवाकडे जेव्हा मागतात तेव्हा कधी योग संबंधी मागतात आणि कधी क्षेमाच्या संबंधाने मागतात. मी तुम्हाला थोडीशी उदाहरणं देतो, ऐका. एक संतांच्या संबंधानं एक भक्तीच्या संबंधानं उत्तर स्पष्टीकरण देतो. तुकोबरायाने एका अभंगामध्ये देवाकडे भाव मागितला. मज भाव प्रेम दे,
प्रीती गुण नाम वर्णावया स्तुती विघ्ना सोडवणे हाती विनंती माझी परिसावी हे मज भाव प्रेम देई दे म्हणतात काय दे मज भाव दे मला भाव दे देवा मला भाव दे भावाची मागणी केली मी पुढे जात नाही प्रेम प्रीती वगैरे तिकडे जात नाही भाव देई योगाची मागणी आहे योग तेव्हा आमच्याकडे भाव नाहीये भाव आम्हाला तू दे शुद्ध भाव आमच्या अंतःकरणात तेव्हा तुझ्या विषयीत आम्हाला दे भाव देई ही योगाची मागणी आहे एका अभंगात तुकोबाराय त्या भावाच्या क्षेमाची मागणी करतात तुकोबाराय म्हणतात आता माझ्या भावा अंतराय नको ओ देवा देवानं कृपा केली तो भाव दिला आणि मग भाव प्राप्त झाल्याच्या नंतर तुकोबाराय अजून देवाकडे मागणी करतात देवा तू आता जो भाव दिला ना आता हा भाव कधी त्याचा आम्हाला अंतराय होऊ नये त्याच्यात तो आता आमच्यापासून कधी दूर जाऊ नये आमच्या जवळच तो कायमचा भाव राहावा त्या भावाचा कधी अभाव होऊ नये अशा प्रकारे क्षेमाची मागणी केलेली आहे विठाल आणखी एक अभंग आहे संतांच्या अनुषंगाने विचार सांगतोय का देवाशी मागणी केली तुकाराम महाराजांनी योगाची मागणी केली योगाची म्हणजे योग विषयक मागणी केली काय देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना संतांची संगती घडावी ही योगाची योग विषयक संतांचा योग आमच्या आयुष्यात घडावा देवा अशी योग विषयक मागणी केली संत विषयक मागणी केली आणि तिथंच तुकोबाराय काय म्हणतात हरिजनासी भेटे न हो अंग संग तुटी इथं क्षेमाची मागणी विठाल कधी भावविषयक योगाची मागणी आणि कधी त्या भावविषयक क्षेमाची मागणी देवाकडे त्याच देवाकडे कधी कधी संत विषयक योगाची मागणी आणि त्याच देवाकडे कधी कधी तेच तुकाराम महाराज संत विषयक क्षेमाची मागणी करतात तेच तुकाराम महाराज जसं देवाला मागतात तसं कधी कधी संतांना सुद्धा मागतात विठाल हा विषय सांगण्याच्या पूर्वी मी एक विषय सांगून जातो खरं तर देवापेक्षा संतांना मागणं हे श्रेष्ठ आहे महाराज खरं तर जगाला कुणाला मागू नये जगातल्या जीवाला कुणालाही मागायचं नाही मागितलं तर मागणे ते तुझं मागू जीवभाव तुझं सांगू लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा म्हणजे देवाला मागावं पण खरा विचार केला तर जीवाला मागू नये तसं देवालाही मागू नये मागायचंच ठरलं तर साधू संतांना मागावं महाराज का त्याचा एक मी तुम्हाला अवच्छेदात सांगून जातो एक निमित्त सांगून जातो कारण देवाला तुम्ही मागा तुम्ही जे मागाल तेच देव देतो भले जास्त प्रमाणात देईल मागितलं थोडं दिलं जास्त असं देईल पण जे मागाल तेच देईल ते घेण्यामध्ये आपलं कल्याण आहे का नाही हा विचार देव करीत नाही हे यथामाम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम् मागितलंय ना परत उदाहरण सांगेन मी तुम्हाला ध्रुवानं काय मागितलं बापाची मांडी मागितली ज्ञानोबराय म्हणतात ना तो वना गेला याची लागी जे पितयाची पैसावया उत्संगी की तो चंद्र सूर्या परिस जगीश लागू केला कशासाठी वनामध्ये गेला ध्रुव बापाच्या मांडीवर बसायचं होतं म्हणून गेला देवाला काय मागितलं बापाचं सिंहासन मागितलं मांडीवर बसायचंय मला एवढंच मागितलं देवानं दिलं काय देव उदार आहे महाराज थोड्यासाठी फार देऊ जाणे हा देवाचा स्वभाव आहे पण दिलं काय आढळपदी बाळ बैसविला गुरु त्या आढळपदावर बसवलं देवानं हे देवानं दिलं मोठ्या प्रमाणात दिलं खरं पण ती मागणी पूर्ण झाल्याच्या नंतर ध्रुवजी जेव्हा आपल्या गावामध्ये वापस येतात भागवतामध्ये वर्णन आहे ध्रुवजींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या ध्रुवजी नाराज आहेत खिन्न माणस आहेत नारदजींनी विचारलं तुम्हाला साक्षात 5 वर्षाच्या वयामध्ये महाराज देवाची प्राप्ती झाली अजून काय पाहिजे किती आनंद असायला पाहिजे आयुष्यामध्ये जे मागितलंय ते देवानं दिलेलं आहे मग खुश असायला पाहिजे नाराज का दिसतात त्यावेळी ध्रुवजींनी सांगितलं देवानं मला फसवलं विठाल ध्रुवजींना सांगितलं मी तर 5 वर्षाचा होतो लहान होतो मी बाळ आहे मी तर बाळ होतो अज्ञानी होतो मला काय मागावं हे कळलं नाही पण तर तो तर सर्वज्ञ हा सर्वविद यश्च ज्ञानमयम तपहा असा ईश्वर आहे तो त्याला कळत नव्हतं मला काय दिलं पाहिजे
त्याला कळत नव्हतं, त्यानं मला त्या आढळ पदावर बसवलं. आता महाकल्प होईपर्यंत कधी त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य संपणार, तो महाकल्प कधी होणार, तोपर्यंत त्या मला ध्रुव ताऱ्यावर त्या ठिकाणी बसावं लागेल आणि नंतर कुठे मला त्या ईश्वराची प्राप्ती परमात्मा रूपता सिद्ध होईल. हा अंतराय अवचिता का वडवला भगवंता ऐशे दिनी भोग भोगिता अनुतापे नित्य. ध्रुवजींना शेवटी अनुताप झाला. मागितलं खरं, देवानं दिलं खरं, पण शेवटी ध्रुवजी अनुताप करतात. देवानं मात्र मला फसवलं म्हणतात. मला कळत नव्हतं पण देवाला कळत नव्हतं काय देव होते. त्याला उदाहरण सांगितलं जातं महाराज. एखादं लेकरू आहे, लहान बाळ आहे आणि आईला म्हणायला लागलं काय, घरामध्ये ते फवारणीची औषधं आणून ठेवलेली असतात, काय म्हणतात त्याला, राऊंडर वगैरे असतं ना, ते औषधं आणून ठेवलं आणि ते लेकरू म्हणायला लागलं मला एक टोपणभर हे प्यायचंय. कोणाला म्हणायला लागलं, आईला. खरी आई असेल तर ते द्यावं का लेकराला. ते लेकरू मागायला म्हणून जर त्या आईनं दिलं टोपण भर काढून तर लेकराचं काय होईल, काय होईल सांगायची काय गरज आहे, तुम्हाला माहितीये काय होईल ते. मला सांगा, आईला मागितल्यानंतर कळत नाही लेकराला, पण काय द्यावं हे आईला कळू नये, आईनं देऊ नये, नाही दिलं पाहिजे. खरी आई, शहाणी आई तरी देणार नाही. तसं परमात्मा महाराज जगताची माता आहे, ध्रुवजी बाळ आहे, काय मागावं हे ध्रुवजीला कळलं नाही, देवाला नव्हतं कळू, त्याला कळायला पाहिजे होतं ना. पण देव काही विचार करत नाही. देवाचा हा स्वभाव आहे, ये यथामाम प्रपद्यते, जे मागितलं तेच परमात्मा देतो. अशा देवाला मागण्यापेक्षा महाराज संतांना मागावं. का, संत देत असताना हे घेण्यामध्ये आणि हे देण्यामध्ये त्या जीवाचं कल्याण आहे की नाही हा विचार करून संत महात्मे देत असतात. तिथलंच मी उदाहरण देईन, रामायणातलं उदाहरण देईन. वाल्या पोळी नारदांना भेटला. मला सांगा, वाल्या पोळ्यानं नारदांची भेट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी नारदांना काही मागितलं तर यानं तरी मागितलं हो, ध्रुवजींनी मागितलं तेव्हा दिलं, तेव्हा आढळपद दिलं देवाने. पण वाल्या पोळी मारण्याच्या भूमिकेत आलेला नारदजींकडे, पण नारदजींच्या त्या सहवासाचा, त्या बोलण्याचा आणि उपदेशाचा परिणाम काय सगळ्या जगाला माहित आहे. वाल्मिक ऋषी बनले आणि केले रामायण रामाआधी हा अधिकार, अर्थात वाल्या कोळी एक संत पदवीला प्राप्त झाला. संतांच्या सहवासाचं हे फळही महाराज. संत देत असताना घेणाऱ्याचा अधिकार बघून आणि त्याचं कल्याण आहे का हा विचार करून देत असतात. म्हणून मागायचं असेल तर खरं तर जीवालाही मागू नये, मागायचं असेल तर देवालाही मागू नये, मागायचंच असेल तर खऱ्या अर्थानं संतांना मागावं. विठाला अशा संतांकडे मागत असताना सुद्धा तुकाराम महाराज कधी संतांकडे मागतात, संतांकडे सुद्धा मागत असताना कधी योग विषयक मागणी आहे आणि कधी क्षेम विषयक मागणी आहे. तुकोबाराय संतांकडे कधी कधी योगाची मागणी करतात, संतांना प्रार्थना करतात की माझ्या आयुष्यामध्ये मला देव कधी भेटेल, देवाची प्राप्ती मला कधी होईल, माझं कल्याण कधी होईल, माझा उद्धार कधी होईल. तुकोबाराय काय मी उद्धार पावेन, ऐशे तुम्ही काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. योगाची मागणी आहे, योग विषय परमात्मा मला कधी भेटेल.
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज तुका म्हणे ऐशे करा निरवण मग तो रक्षण करील माझे. संतांकडे बोलत असताना योग विषयक मागणी आहे, देवाच्या संबंधानं मागणी आहे, कल्याणाच्या संबंधाने मागणी आहे. नमावी पाय हे माझे उचित आशीर्वादे हित तुमची या तुमच्या आशीर्वादानं आमचं हित होणार आहे, आमचं कल्याण होणार आहे, अर्थात आमचा उद्धार होणार आहे, अर्थात आम्हाला विश्रांती प्राप्त होणार आहे. अर्थात या विश्रांतीची या कल्याणाची मागणी संतांकडे तुकोबाराय करतात. ही विश्रांती विषयक योगाची मागणी आहे, योगाची. आणि अशी विश्रांती प्राप्त झाल्याच्या नंतर आता त्या विश्रांतीच्या क्षेमाची मागणी अभंगाच्या द्वितीय विश्रांती
श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. तुकोबरा या अभंगामध्ये संतांच्या कृपेनं प्राप्त झालेल्या विश्रांतीच्या क्षेमाची मागणी करतात. विश्रांती पावलो, तुमच्या कृपेनं आम्हाला आता विश्रांती प्राप्त झालेली आहे. सांभाळा उत्तरी, उत्तर म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये मात्र तुम्ही आमचा सांभाळ करा. तुकोबराय प्रार्थना करतायत, विनंती करतायत, मागणी करतायत. असा एका अर्थाने आपण अभंगाचा विचार करतोय, एका दृष्टीनं चिंतन करतोय. सांभाळा उत्तरी काय आहे की संत सांभाळतात. सांभाळणारे खरे तिघ जण आहेत. सांभाळणारे आपल्याला कोण आहेत? तिघ जण आहेत. एक संत महात्मे सांभाळतात, दोन देव सांभाळतो आणि तिसरे मायबाप सांभाळतात. सगळ्यांविषयी प्रमाण उपलब्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. मायबाप सांभाळत नाही का आपल्याला? सांभाळतात. त्यांचं सांभाळणं कसं आहे? तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं, माये बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत जीव. माये बाप सांभाळते लोभाकारणे पाळीते. त्यांचं सांभाळणं कसं आहे? लोभाकारणे. त्याच्या अंतःकरणामध्ये कुठला तरी लोभ आहे. इथं मायन बाप जर लोभाकारणे पाळीते असतील, बाकीच्यांचं काय सांगायची गरज नाही महाराज. मग बहीण असेल, भाऊ असेल, आपले नातलग असतील, आपले मित्र असतील, सगळे सगळे आपल्याला कधी कधी मदत करतात, सहाय्य करतात, जवळ येतात, रामराम करतात, बोलतात, सांभाळताना दिसतात. पण कधी सांभाळतात? त्यांचा लोभ, त्यांचा स्वार्थ आपल्यापासून काही साधत असेल तर. ज्या दिवशी आपल्याकडून त्यांचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ सिद्ध होणार नाही, त्या दिवशी आपल्याला जगातला कोणताही जीव, कोणताही पाहुणा, कोणताही नातलग, कोणीही आपल्याला सांभाळणार नाही. जोवरी चढनगा तोवरी म्हणती माझा, मानिती सगळे म्हणतात, लहान थोर देह सुखाची या काजा. इंद्रिये मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. बाकीचे सगळे सांभाळतात, पण कसं? लोभाकारणे. सांभाळण्याचं कारण आहे लोभ. उपनिषदीय वर्णन आहे महाराज. उपनिषदांनी सांगितलं, जगामध्ये देव आणि संत सोडून जे एकमेकांवर प्रेम करणं चाललंय ते सगळं स्वार्थापोटी प्रेम आहे, सगळं स्वार्थापोटी. पती आपल्या पत्नीवर जे प्रेम करतो, कुठल्या तरी लोभासाठी करतो. पती पत्नीला सांभाळत नाही का? सांभाळतो, पण लोभाकारणे पाळते. हे जसं मायबापा संबंधी आहे, तसं पती संबंधी घ्या, पत्नी संबंधी घ्या, भावा संबंधी घ्या. सगळ्या उपलक्षण आहे ते. जगातले सगळे 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 लोभाकारणे पाळते. पती सांभाळतो पत्नीला. कसं सांभाळणं आहे ते उपनिषद सांगतात. नवारे पत्युः कामाय पतिः प्रियः भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियः भवति. त्या भार्येला जो पती प्रिय असतो तो पतीसाठी म्हणून नाही, तिच्या कुठल्या तरी इच्छा पूर्ण तो करतोय म्हणून ती पत्नी त्या पतीला सांभाळीत असते. नाहीतर मग काय होतं? ड्रम मध्ये तुकडे करून टाकले जातात, वरून सिमेंट टाकलं जातं. का? ज्या दिवशी स्वार्थ सिद्ध होत नाही, एवढी निष्ठुर ती पत्नी होऊ शकते. विठाला हे उपनिषदातले सिद्धांत महाराज कधीही खोटे होऊ शकत नाही, अपसिद्धांत होऊ शकत नाहीत. उपनिषदांचं हे म्हणणं आहे, जोपर्यंत जगाचा स्वार्थ आपल्यापासून सिद्ध होतोय तोपर्यंत लोक प्रेम करतात, पुन्हा कोणी प्रेम करत नाही. पती सुद्धा पत्नीवर जे प्रेम करतो त्याचं काहीतरी स्वार्थ लोभ आहे, तो साधण्यासाठी तो पत्नीवर प्रेम करतोय. पत्नी जर उठकी सुट रोज शिव्या द्यायला लागली आणि त्याची कुठलीच इच्छा जर ती पत्नी पूर्ण करीना गेली, 4 दिवस 8 दिवस 15 दिवस बदल, 1 दिवस घटस्फोट, जिकडं तिकडं होतं की नाही? जगामध्ये चाललंय का नाही सगळं हे? चाललं ना. मग उपनिषदीय सिद्धांत आहे, जर तुमचा लोभ सिद्ध नाही झाला तर जगातला कोणताही जीव तुमच्यावर प्रेम करणार नाही, तुम्हाला सांभाळणार नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. मग यांच्यातच राहावं लागतं. सगळं खरंय,
व्यवहारापुरतं पती पत्नींना सोबतच राहावं लागतं, सगळं करायचं, पण दोघांनी सावध असलं पाहिजे की माझं अंततोगत्वा शेवटचं प्रेम म्हणजे पती नाहीये, माझं शेवटचं प्रेम कृष्ण आहे, परमात्मा आहे. माझं प्रेमाचा विषय केवळ पती नाही. व्यवहारापुरता पती असला, अंतःकरणात आपण परमात्म्याला स्थान द्यावं. आपल्या प्रेमाचा विषय संतांना करावं, कधीतरी देवाला करावं, हा या बोलण्याचा अभिप्राय. देव सखा करी जग अवघी कृपा करी, मग परमात्म्याची जर कृपा झाली ना महाराज, पतीच काय जगातला कोणी सुद्धा तुम्हाला सांभाळीलच, नक्की सांभाळील का? परमात्म्याची कृपा झाली. म्हणून आपलं प्रेम आपण व्यर्थ घालू नये. कुणातरी नासक्या अशा देहावर आणि जीवावर प्रेम करण्यापेक्षा अविनाशी परमात्म्यावर प्रेम करून बघा, तो परमात्मा आपला सांभाळ कसा करतो. विठाला माझा मुद्दा आहे, माय बाप जगातली व्यावहारिक सगळी नाते आपल्याला सांभाळतात, व्यवहारापुरतं सांभाळतात, पण लोभाकारणे, हे त्याचं उत्तर आहे. का सांभाळतात? लोभाकारणे सांभाळते, हे त्याचं उत्तर आहे. सांभाळणारा दुसरा घटक जगामध्ये आहे देव. देव सुद्धा सांभाळतो. कुणाला सांभाळतो? सगळ्या जगाला सांभाळणारा तोच आहे ना महाराज. सगळ्या जगताचा पालनहार कोण आहे? परमात्माच आहे. देखवी ऐकवी एक नारायण, हयाचे भजन सुखो नको. संतांनी वर्णन केलं महाराज. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मद कोठे. हे सगळं करणारा कोण आहे? तो परमात्माच आहे. जीवन तयासी कोण खाली, फुटती तरुवर उष्ण काळ माशी. जीवन तयासी कोण विषयी कृपाळू देवाशी पोसितो जगाशी एकटा परमात्मा जगाला पोचतोय ना महाराज. सगळ्या जगाचा पालनहार सुद्धा कोण आहे? तोच आहे. नास्तिकाला सुद्धा सांभाळणार कोण आहे? तोच आहे. ते सांभाळणारा देव आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, उत्पत्ती स्थिती प्रलय, जगताला उत्पन्न करणं, जगताचं पालन करणं, शेवटी प्रलय करणं, सगळा देव आहे. आणि त्यामुळे सांभाळणारा दुसरा घटक देव आहे. आणि सांभाळणारा, खरा सांभाळणारा तिसरा घटक आपल्या जीवनात कोण असतील? संत आहेत महाराज. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. संत सुद्धा सांभाळतात. संत काय काय करतात आपल्या आयुष्यामध्ये? मायबापापेक्षा देव बरा. देवाचं सांभाळणं चांगलंय, पण देवाचं सांभाळणं मायबापाचं लोभा कारण आहे. आणि मग देवाचं कसं? कुठल्या तरी भावा कारण आहे. त्याला कुठल्या तरी भावनेतून शरण जावं लागतं, तेव्हा तो सांभाळतो महाराज. आता संतांचं सांभाळणं कसं आहे? भलती या भावे शरण जाता भेटे. त्याला विशिष्ट भावानं संतांना शरण गेलं पाहिजे असं काही नाही. ज्ञानेश्वरीमध्ये उभे आले, आगावरी फोडावया लागे, लोह मिळो का परिसाची अंगी, परितो पडते प्रसंगे सुवर्णची होय. तो जो लोह आहे, घन आहे लोखंडाचा, परिसाला मारण्यासाठी प्रवृत्त झाला. आणि तो जसा स्पर्श त्या परिसाला त्या लोखंडाच्या घनाचा झाला, तो लोखंडाचा घन त्याचं सोनं झालं महाराज. तशा संत महात्म्याकडे तुम्ही कुठल्याही भूमिकेतून जा, संत या जीवाचं सोनं केल्याशिवाय ठेवत नाही. कुठल्या तरी भूमिकेतून जा, त्यांच्या जवळ फक्त गेलं पाहिजे. माझ्या कोळ्यासारखं वाल्मिक ऋषी होतो महाराज. संत महात्मे आपलं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. संत आपल्या जीवनात काय काय करतात, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, जागवतात संत. अजून काय करतात? सहज बोलणे, हित उपदेशिती, उपदेश करतात. अजून काय? करुणी सायास शिकविते, संत शिकवतात. अजून काय करतात? तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ते, तैसे मज येते सांभाळित. संत सुद्धा सांभाळतात. संतही सांभाळतात. आणि संतांचं सांभाळणं हे मायबापापेक्षा श्रेष्ठ आहे, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबार आहे, सांभाळा असं जीवाला म्हणत नाहीत, सांभाळा असं देवाला म्हणत नाहीत. आज तुकाराम महाराज सांभाळा असं संतांना म्हणतात. विठाला विठ्ठल
विश्रांतीला आता आम्ही प्राप्त झालेलो आहोत. आता तुम्ही आम्हाला इथून पुढे मात्र तुम्ही आम्हाला सांभाळा, असा या चरणाचा अर्थ आहे. म्हणजे पूर्वार्धाचा अर्थ आहे. ऐका, विश्रांती म्हणजे काय? विश्रांती शब्दाचा अर्थ आहे कृतकृत्यता. विश्रांती शब्दाचा अर्थ आहे मोक्ष प्राप्ती. विश्रांती शब्दाचा अर्थ करत असताना पंचदशीकारांनी 4 प्रकाराने ही तृप्ती सांगितली, निरंकुश तृप्ती सांगितली. विश्रांती म्हणजे निरंकुश तृप्ती प्राप्त होणं आहे. 4 पद्धतीनं आहे. कोणते? एक दुःख नाश, दुःखाची निवृत्ती होणं म्हणजे विश्रांती प्राप्त होणं. एक आनंदावाप्ती, आपल्या जीवनात अविनाशी आनंदाची नित्य प्राप्ती होणं, त्याला म्हणायचं विश्रांती पावलं. तिसरा प्रकार आहे कृतकृत्य झालो, कृतकृत्यता. आतापर्यंत जे काही कर्तव्य होतं ते पूर्ण करून झालं, त्याला विश्रांती म्हटलं जातं. आणि चौथा प्रकार आहे प्राप्त प्राप्यता. जे काही आतापर्यंत मिळवायचं होतं, प्राप्य होतं, ते प्राप्त झालं की त्याला म्हटलं जातं विश्रांती. दुःखाचा नाश झाला, विश्रांती. आनंद प्राप्त झाला, विश्रांती. करायचंय ते सगळं करून झालं, विश्रांती. मिळवायचंय ते मिळवून झालं, त्याला म्हणायचं विश्रांती. 4ही प्रकारची विश्रांती आम्हाला प्राप्त झाली. सांकुशा विषयी तृप्ती ही इयं तृप्ती ही निरंकुशा कृतं कृत्यं प्रापनीयं प्राप्तं इत्येव तुष्यते. पंचदशीकार म्हणतात की 4 प्रकारची अशा प्रकारची निरंकुशा तृप्ती आहे, त्यालाच इथं तुकाराम महाराज विश्रांती म्हणतात. संसारामध्ये विश्रांती नाही कोठे, अशा प्रकारचं आहे. रात्रंदिवस तळमळलंय, जन्म मरण सगळं पाठीमागे लागलंय. विश्रांती प्राप्त करायची असेल संतांच्या चरणात जवळच जावं लागेल. विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव असं असल्यामुळे खरी विश्रांती महाराज परमात्म स्वरूपाच्या ज्ञानाशिवाय होत नाही. आणि परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त संतांच्या कृपेशिवाय होत नाही. तद विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत. संतांची हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्ती झाली म्हणजे विश्रांती पावलो. आणि हरिप्राप्तीसाठी संतांचेच पाय धरावे लागतात. संतांची प्राप्ती झाली, चरणावर आम्ही मस्तक ठेवलं, सगळं झालं. आणि त्यामुळं तद्विती प्रणिपातेनं सेवा घडले, विश्रांती पावलो, सगळं झालं. तुकोबाराय म्हणतात आता सांभाळा. ते म्हणतात सांभाळा सांभाळा, मगापासून चाललेला आहे. विश्रांती तर आता प्राप्त झाली, कृतं कृत्यं प्रापनीयं प्राप्तं, सगळं झालंय. दुःख नाश झाला, आनंदाप्राप्ती झाली, सर्व परमात्मा प्राप्ती म्हणजे विश्रांती. एवढा अर्थ तुम्ही केला इथपर्यंत. म्हणजे निरंकुशात मोक्ष प्राप्ती म्हणजे विश्रांती, असा अर्थ केला. आता हे सगळं जर झालंय, आता सांभाळायचं काय शिल्लक राहिलंय? सांभाळायचं काय पुढं? सांभाळा उत्तरी म्हणजे काय? याचा अर्थ काय? नेमकं काय करायचं आता? सांभाळायचं म्हणजे काय? याचं उत्तर एकच आहे महाराज, एका वाक्यामध्ये सांगतो. वारकरी संप्रदायातला सांभाळ एकच आहे. वारकरी संप्रदाय हा तत्वज्ञानामध्ये विश्रांत होत नाही, विश्रांती घेत नाही. बाकीचे जगातले सगळे संप्रदाय तत्वज्ञानामध्ये विश्रांती घेतात. आमचा संप्रदाय तत्वज्ञानाची विश्रांती झाल्यानंतर सांभाळा म्हणतो. त्या सांभाळण्याचा अर्थ असा आहे, त्याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात. ज्ञानेश्वर याचा अर्थ असा आहे की तुकोबाराय म्हणतात आम्हाला तत्वज्ञानाची विश्रांती प्राप्त झाली, पावलेलो आहे, आम्हाला सगळं झालं. मी वासुदेव तत्वता हे कळालेलं आहे आम्हाला. आता सांभाळा याचा अर्थ असा आहे, आता ज्ञानोत्तर जीवनामध्ये आमच्याकडून बाकीचा संसाराचा कुठला तरी व्यवहार करून घेण्यापेक्षा, या द्वैतामध्ये आमचं कुठलं तरी आयुष्य काहीतरी समाजामध्ये घालवण्यापेक्षा, आमचं उत्तर आयुष्य जे आहे, उरलेलं जे आमचं जीवन आहे, आता दिवस चारी खेळीमेळी, हे जे आमचं जीवन आहे ना, ते फक्त भक्तीमध्ये जावं. भक्तीमध्ये विश्रांती आहे महाराज, चित्ताला समाधान आहे, आनंद आहे. म्हणून
भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम असं म्हटलंय. अद्वैतापेक्षा सुंदर जर काय असेल तर भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत आहे. म्हणून हे कल्पित द्वैत आमच्या जीवनात तुम्ही प्राप्त करून आमच्या उत्तर आयुष्यामध्ये परमात्म्याची आम्हाला भक्ती घडू द्या, त्याचं नामस्मरण घडू द्या, त्याचं चिंतन घडू द्या. असंच आमचं चिंतन करता करता पूर्ण आयुष्य जावं आणि असं झालं तरच आमचा खरा सांभाळ होणार आहे महाराज. खरा सांभाळ. तत्वज्ञान झालं, काहीतरी व्यवहार करायला लागला, विकारी जीवन जगायला लागला, यात आनंद नाही. यात अर्बिट वराहादी तुल्यत्व महाकांक्षी तत्वविद भवान. पंचदशिकार म्हणतात तत्वज्ञान झालं, वराहासारखं डुकरासारखं जगायला लागला, विकारी जीवन काम क्रोधाने ग्रस्त असं जगायला लागला. काय त्याला अर्थ आहे? प्राप्तेही पुरुष इंद्रिय लाळलेली जरी कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. ज्ञानोबरायांनी सावध केलेलं आहे. पण तत्वज्ञान झालं असं वाटत असलं तरी सुद्धा गाफील राहायचं नाही. उरलेलं आयुष्य भक्तीमध्ये जावं, चिंतनात जावं, अशी आपल्याला अपेक्षा असली पाहिजे. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती आमच्याकडून घडावी अशा प्रकारची मागणी तुकाराम महाराज आजच्या अभंगात करतात. असं आपल्याला मागणीचं चिंतन करतात. तुकाराम तुकाराम